हा भैया, काय आंदोलन करताय, कशासाठी आंदोलन करताय? आम्ही लातूरमध्ये संवाद यात्रा करतोय, घराघरापर्यंत पोहोचतोय आणि तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की लातूर इतकं कचरामय झालंय, तुम्ही कचऱ्या संदर्भात काहीतरी करा. पण मलाच आता कुठेतरी वाईट वाटतं की आम्ही 2 वर्षापासून शेकडो निवेदनं दिलेत, आंदोलनं केलेत. तिकडे राजीव गांधी चौकामध्ये अन्नत्याग आंदोलन सुद्धा आम्ही केले, परंतु काहीच परिस्थिती बदलत नाही आणि आपण गप्पा हाणतो की आपल्याला लातूरचं शांघाई करायचं. अहो बघा गलीबोळामध्ये काय परिस्थिती आहे, डेंग्यूचं प्रमाण आहे, एवढं घाणीचं साम्राज्य आहे, सगळ्यांना आरोग्याचा त्या ठिकाणी धोका निर्माण होतोय. आणि म्हणून आता आम्हाला कुठेतरी वाटलं की गणरायांचा अपमान नको, गणपती कसे येतील अशा अस्वस्थ चेहऱ्यामध्ये. आपण घरामध्ये एवढी सजावट करतो, स्वच्छ करतो की गणपती येणार आहे, लातूर शहर आपलं घर आहे, ह्याची काळजी कोण घेणार? लक्ष्मी येणार आहेत, कसं नांदेल लक्ष्मी आपल्या इथं? आपण सरस्वतीचं मातेचं खूप मोठा इथं आशीर्वाद आहे, आपण विद्येचं माहेरघर आहे, पण लक्ष्मी कशी नांदेल आपल्या लातूर शहरामध्ये एवढ्या अस्वच्छ वातावरणामध्ये? म्हणून आम्ही असं ठरवलं, आता कोणाला बोलून काही उपयोग नाहीये, आमदारांना काही घेणं देणं नाहीये, इथं प्रशासनाला काही घेणं देणं नाहीये. म्हणून आता जनतेने हे सगळं हातात घ्यावं आणि आता स्वच्छता चालू करावी. आम्ही 7-8 ट्रॅक्टर या ठिकाणी केलेत, प्रत्येक वार्डामध्ये पाठवून कचरा गोळा करून त्या ठिकाणी डेपोपर्यंत आम्ही नेणार आहोत. आणि म्हणून सगळ्यांनी आता ह्याच्यामध्ये हातभार लावा. आपण राम भरोसे, आपण एकटे आहोत, आपल्यालाच ही करायची अशी जबाबदारी समजून सगळ्यांनी लातूर शहर स्वच्छ करावं, गणरायांचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्वागत करावं. आता याचं पुढचं पाऊल काय असेल जर प्रशासनानं नाही तर? काय आता काय प्रश्न आहे, आता काय करायचं? आता एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जर जाग येत नसेल तर अक्षरशः दुर्दैव आपल्या लातूर शहराचं की प्रत्येक सण आपल्याला कचऱ्यामध्ये साजरा करावा लागतो. काय आपलं घर एवढं घाण झालेलं आहे, ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आता आमच्या वतीनं एक पाऊल म्हणून, एक पहल म्हणून आम्ही आता हे ट्रॅक्टर जेवढे दिवस आम्हाला जमते तेवढे फिरून लातूर शहरामध्ये स्वच्छतेसाठी आधार देणार आहोत. मी प्रत्येक गणेश मंडळाला विनंती करतो की आता ही आपली जबाबदारी आहे, आपण आता हातात घेऊ. तुमचा परिसर तुम्ही स्वच्छ करा, तुम्ही पुढाकार घ्या आणि गणरायांचं त्या ठिकाणी स्वागत चांगल्या पद्धतीने करा. तीच गणेशाची आरती आहे असं समजून आपण या ठिकाणी लातूर शहराला स्वच्छ करू.